नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या समाजातील म्हणजेच बौद्ध समाजातील सगळे नाहीत पण खूप सारे पुरुष किंवा बाकीची मंडळी जेव्हा त्यांच्याकडे पैसा येतो किंवा त्यांना शिक्षणाची डिग्री येते तेव्हा ते असे समजायला लागतात की त्यांच्याकडे सगळं काही आलं, त्यांनी सगळे गुण आत्मसात केले आणि ते स्वतःला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. पण ॲक्च्युली मित्रांनो तसं काही नसतं. आणि म्हणूनच मित्रांनो, लोकांच्या याच ॲटिट्यूडमुळे किंवा त्यांच्या दृष्टिकोनामुळे बुद्ध समाजामध्ये एका व्यक्तीची उन्नती होते, एका कुटुंबाची उन्नती होते, पण समाजाची उन्नती होत नाही. याचं कारण या मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की असं कसे बरं, याच्यामध्ये काय लॉजिक आहे? तर मित्रांनो, पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबासोबत तुम्हाला समाजाची उन्नती करायची असते तेव्हा तुम्हाला एज्युकेशन बरोबर तसेच पैशाबरोबर तुम्हाला एक चांगले नागरिक होणं गरजेचे आहे, एक चांगली व्यक्ती होणे गरजेचे आहे. कारण पैसा आणि डिग्री ही फक्त एका व्यक्तीला कुटुंबाला पुढे नेते, समाजाला पुढे नेत नाही. समाज पुढे जायला काय लागतो तर समाज पुढे जायला एक चांगली उदाहरणं लागतात. आपल्या समाजामध्ये जर चांगली माणसं असली आणि ती पण एक दोन नाही तर मोठ्या प्रमाणात, तर येणारी पिढी किंवा विचारांनी कमी असलेले लोक हे त्यांचे अनुकरण करायला जातात किंवा ते त्यांचे अनुकरण करून स्वतःमध्ये ते गुण उपलब्ध करून घेतात आणि एक चांगले नागरिक बनतात. तर मित्रांनो, तेव्हा तुम्ही म्हणाल की एक चांगले नागरिक होण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते? तर मित्रांनो, याचं उत्तर खूप सोपं आहे. गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेल्या धम्माच्या उपदेशामध्ये या 3 गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्याच 3 गोष्टी आंबेडकरांनी आत्मसात केल्या, त्याच्यामुळे त्यांनी एवढ्या कमी वेळामध्ये दलितांसाठी एवढे मोठे काम केले. आणि आज आपली परिस्थिती काय आहे ह्याची तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. तर मित्रांनो, या 3 गोष्टी ऐकण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधियोग. बोधियुग, बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती. तर मित्रांनो, गौतम बुद्धाचं पहिलं तत्व आहे ते म्हणजे प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे विजडम. मित्रांनो, हा शब्द अजून जर सोपा करून सांगायचा झाला तर प्रज्ञा म्हणजे शहाणपण होय. चुकीच्या गोष्टीकडे न वळण्याचा आणि सतत चांगल्या गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे शहाणपण होय. मित्रांनो, हे ऐकून तुम्ही म्हणाल, छे, ह्याला एवढं सुद्धा कळत नाही की शहाणपण म्हणजे नॉलेज. मित्रांनो, सरळ शब्दात सांगतो मी तुम्हाला, नॉलेज हे तुम्ही शाळेत जाता तुम्हाला मिळतं, तुम्हाला अजून काही 2-3 सोर्स आहेत तिथून मिळतं. पण शहाणपण तुम्हाला शाळेत शिकवलं जात नाही. शहाणपण हे तुम्हाला स्वतःहून डेव्हलप करायला लागतं, ते तुम्हाला संस्कारांनी येतं. आणि म्हणूनच मित्रांनो, ज्याच्याकडे खूप सारं नॉलेज आहे तो शहाणा किंवा अक्कलवान असेलच असे नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, शहाणपणा हा नॉलेज किंवा ज्ञानापेक्षा वेगळा ठरतो. मित्रांनो, ज्ञान, नॉलेज हे एक शस्त्र आहे, ही एक निखरी तलवार आहे. तर मित्रांनो, प्रज्ञा म्हणजे शहाणपण हा तलवार चालवणारा माणूस आहे. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला शहाणपण आणि ज्ञान हे कसे वेगवेगळे आहेत हे समजवण्यासाठी तुम्हाला अजून 1-2 एक्झाम्पल देतो. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की काही सायंटिस्ट एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा जर कुठल्या गोष्टीला सुरुवात करायची असेल तर ते मोठ्या मंदिरामध्ये जाऊन पशुबळी देतात. मग तुम्ही सांगा मित्रांनो, जर एवढा शिकलेला माणूस असेल आणि एका छोट्याशा कामाची सुरुवात करण्यासाठी त्याला कुठल्या मंदिरात किंवा कुठल्या देवाकडे जाऊन जर त्याला पशुहत्या करून जर त्याला बळी द्यायचा असेल तर तुम्ही सांगा, त्याला नॉलेज असून, त्याला ज्ञान असून, त्याला अक्कल आहे का? मित्रांनो, जशा प्रकारे तलवार सगळ्यांकडे असते पण ती तलवार सगळ्यांना उत्तम चालवता येतच असे नाही. जर तलवार चालवणारा मनुष्य हा जर चांगला असेल तरच ते तलवारीचा योग्य उपयोग होतो. तसंच मित्रांनो, नॉलेज किंवा ज्ञान हे एक शस्त्र आहे. जोपर्यंत ते नॉलेज एक शहाण्या किंवा प्रज्ञावान माणसांच्या हातात पडत नाही तोपर्यंत मित्रांनो त्या नॉलेजचा काहीच उपयोग नसतो. आणि मित्रांनो, ज्या प्रज्ञावान किंवा जो शहाणा माणूस असेल त्याच्या हाती जेव्हा नॉलेज जातं तेव्हा तो त्या नॉलेजचा किंवा ज्ञानाचा उत्तम असा उपयोग करू शकतो. मित्रांनो, एक छोटंसं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होय.
तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणत असाल, हो नॉलेज आणि प्रज्ञा यांच्यामधलं अंतर आम्हाला कळलं, परंतु प्रज्ञा कशी वाढवायची किंवा शहाणपण आपण कसं वाढवू शकतं? मित्रांनो, सरळ आणि सोपं मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं बुद्ध आणि हिज धम्म हे पुस्तक वाचा आणि गौतम बुद्धांनी उपदेश केला होता, ते म्हणजे अधर्म म्हणजे काय. जेव्हा तुम्हाला अधर्म म्हणजे काय हे जेव्हा कळेल, तेव्हा तुम्हाला कुठली गोष्ट चुकीची आहे आणि ती गोष्ट न करण्याचा मार्ग दिसेल, तेव्हाच तुम्ही शहाणपणा किंवा प्रज्ञेला आत्मसात करू शकता. तर मित्रांनो, अधर्म म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, पहिलं आहे दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे. ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म म्हणजे अधर्म आहे. आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. आत्मा हा अस्तित्वातच नसतो, त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे गाढवपण आहे. यज्ञयागावर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धम्म म्हणजे तो धर्म नव्हे. धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. तर शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे धर्म पुस्तकामध्ये लिहिलेले सगळ्या गोष्टी बरोबरच आहेत हे मान्य म्हणजे अधर्म होय. आणि मित्रांनो, याच जर गोष्टी तुम्ही मनापासून पाळल्या आणि आचरणात आणल्या तर तुम्ही एक चांगले नागरिक बनू शकतात. आणि त्याच्याबरोबरच तुम्ही शिक्षण घेत राहा आणि पैसा सुद्धा तुमच्या गाठीशी असू द्या, म्हणजे बौद्ध समाजातील प्रत्येक व्यक्ती हे उत्तम नागरिक होणार याच्याबद्दल मी 100% शाश्वती देऊ शकतो. आणि मित्रांनो, मी सांगतो, जर तुमच्याकडे शहाणपण असेल त्याच्याबरोबरच तुम्ही ज्ञानही मिळवत असाल आणि गाठीला तुम्ही थोडीफार संपत्तीही चांगल्या मार्गाने जमवत असाल तर तुम्ही एक उत्तम नागरिक होऊ शकतात. हा उपदेश मित्रांनो फक्त बौद्ध धर्मातील लोकांना नव्हे तर जगातील सगळ्याच लोकांना आहेत, कारण बौद्ध धर्म हा पार्शालिटीवर आधारलेला नाही. बुद्ध धर्म हा मानण्यापेक्षा बुद्ध हा विचार आहे हे जर मानलं तर सगळ्या लोकांना बुद्धाच्या धर्माचा उपयोग होईल. मित्रांनो, गौतम बुद्धाचे दुसरे तत्व आहे ते म्हणजे शील. शील म्हणजे पंचशील. मित्रांनो, पंचशील म्हणजे काय तुम्ही विचारत असाल तर मित्रांनो, पंचशील हा एक मार्ग आहे जो तुम्हाला दुःखापासून कोसो दूर ठेवू शकतो. तर मित्रांनो, ते पंचशील काय आहेत बरं? ते 5 पंचशील असे आहेत की तुम्ही कोणाची हत्या करणार नाही, तुम्ही कधी खोटे बोलणार नाही, तुम्ही कधी कोणाची चोरी करणार नाही, तुम्ही कधीच दारू किंवा मद्य पिणार नाही आणि तुम्ही कधीच कामवासना करणार नाही. जर मित्रांनो तुम्ही या 5 गोष्टीवर जर विजय मिळवला तर मित्रांनो तुम्हाला दुःखाचा सामना कधीच करावा लागणार नाही. मित्रांनो, उदाहरण सांगायचे झाले तर तुम्ही आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा. तर मित्रांनो, तुम्ही कधी त्यांच्याबद्दल कधी ऐकलं की ते कधी दारू पित होते, ते कधी खोटे बोलले, कधी त्यांनी कोणाची चोरी केली, कधी प्राणी हत्या केली किंवा त्यांनी कामवासनाच्या वेजामध्ये कधी स्त्रियांचा डिसरिस्पेक्ट केला आहे? मित्रांनो, कधीच नाही. कारण त्यांना माहिती होतं की जर मला माझ्या समाजाची परिस्थिती सुधारायची असेल, मला माझ्या समाजाला जर एका वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवायचं असेल, त्यांचे दुःख दूर करायचे असेल तर त्यांना सुद्धा त्यांचं चरित्र, त्यांचं कॅरेक्टर साफ ठेवायचं होतं. आणि म्हणूनच त्यांनी गौतम बुद्धाचे हे 5 शील अंगीकारले आणि शेवटपर्यंत या 5 शीलाचं पालन करत असल्यामुळे एवढं सुद्धा दुःख त्यांच्या वाटेला आले नाहीत किंवा कोणी त्यांच्यावर एवढा सुद्धा कलंक लावला नाही. जर मित्रांनो दुःख हे तुम्हाला शिवणार नाही, तुमच्या आयुष्यात येणार नाही, तर तुमचं जीवन हे निर्विघ्न असेल आणि तुमच्याकडे वेळच वेळ असेल. त्या वेळेचा तुम्ही एका सत्कार्यासाठी चांगला उपयोग करू शकतात. आणि मित्रांनो, जर त्या वेळेचा उपयोग तुम्ही समाजकारणासाठी किंवा आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी यूज केला तर आपला समाज हा खूप पुढे जाईल आणि तसेच तुमची सुद्धा एक वेगळी प्रगती होईल. आणि मित्रांनो, गौतम बुद्धाचं तिसरं आणि महत्त्वाचं तत्व आहे ते म्हणजे करुणा. करुणा म्हणजे दया, मनामध्ये दया येणं ही एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो. कारण एखादा चांगला नागरिक तुम्हाला व्हायचा असेल तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये दया, कंपॅशन, करुणा असणे गरजेचं आहे. कारण मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठल्याही दुःखी माणसाला तुम्ही पाहत असाल तर तुमच्या मनामध्ये अक्षरशः रडू कोसळलं पाहिजे, त्याच्याबद्दल दया निर्माण झाली पाहिजे, तरच तुम्ही
त्या माणसाचं दुःख हे समजून घेऊ शकता. जर तुम्ही कठोर दिलाचे असताल, तुम्हाला कोणाबद्दलच काही वाटत नसेल, तर तुम्ही चांगले नागरिक होऊ शकत नाही, कारण तुम्ही त्या माणसांच्या दुःखाला समजूनच घेत नाही. आणि मित्रांनो, म्हणूनच मी म्हणतो, जर तुम्ही दयावान राहाल, तुम्हाला लोकांचं छोटंसं दुःख बघून तुम्हाला हळहळ व्यक्त होत असेल, तर मित्रांनो तुम्ही माणसात आहात. तुम्ही त्या माणसाचं दुःख चांगल्या प्रकारे समजून घेऊन तुम्ही त्याला दुःख निहारण्याचा मार्ग सांगू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला चार चौघांमध्ये या समाजामध्ये एक चांगले नागरिक म्हणून तुम्हाला वावरायचे असेल, तर दया ही भावना मनात उत्पन्न करावीच लागेल. मित्रांनो, करुणा, कंपॅशन, दया असे म्हटल्यावर तुम्ही म्हणाल, छे म्हणजे सगळं करावर पाणी. आणि मित्रांनो, पुढे तुम्ही म्हणाल की आपण इमोशनल फुल होऊन जगायचं का? मित्रांनो, मुळीच नाही. करुणा, दया म्हणजे फक्त इमोशनल फुल नाही, तो एक वेगळा मार्ग आहे. जर तुमच्या मनात दया असेल, तर तुम्ही त्या माणसाच्या मनात काय चाललंय, तो कुठल्या परिस्थितीतून झिजला आहे, कुठल्या परिस्थितीतून तो गेलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजण्यास तुम्हाला खूप मदत होईल. तर मित्रांनो, तरी तुम्ही म्हणत असाल की आपण कसं ओळखायचंय की एखादा माणूस हा दुःखात असेल किंवा तो दुःख होण्याचा नाटक करत असेल, त्या दोघांमध्ये आपण कसं काय डिसिजन घ्यायचा, आपण कसं ओळखू शकतो? मग मित्रांनो, एक सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे असणारी शहाणपण आणि पंचशील ही दोन तत्वे तुम्हाला तर डिसिजन घेण्यामध्ये मदत करतील. तुम्हाला ते सांगतील की या माणसाचं दुःख खरं आहे किंवा खोटं आहे. कारण जर त्या माणसाचं दुःख खरं असेल, तर आपला शहाणपण आपल्याला असं सांगतो की त्या माणसाची माहिती, की त्या माणसाची परिस्थिती नीट आपण तपासून घेऊया. त्याच्यानंतर आपण निष्कर्ष काढू शकतो की या माणसाने ज्या परिस्थितीतून जीवन काढले ते दुःखमय होतं की नव्हतं. मित्रांनो, हे गौतम बुद्धाचे 3 तत्व एकमेकांशी निगडीत आहेत, एकमेकांना चैन किंवा एका साखळीसारखी बांधलेली आहेत. त्याच्यामुळे एका जरी तत्वाचं तुम्हाला शहानिशा करायची असेल, तर मागचे 2 तत्वे हे तुम्हाला मदत करतील. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही एक दयावान माणूस म्हणून संबोधले जाताल, इमोशनल फूल म्हणून नाही. म्हणून तिन्ही गोष्टी एकत्रित शिका आणि एकत्रितपणे तुमच्या आचरणात आणा. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही एक चांगले नागरिक म्हणून या समाजात पुढे येताल. तर मित्रांनो, असे होते गौतम बुद्धाने सांगितलेली 3 तत्वे, ती म्हणजे प्रज्ञा, शील आणि करुणा. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.